मी अमृता क्षीरसागर माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज अंगारकी चतुर्थी आहे आणि अंगारकी चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना तुम्हा सर्वांना खूप साऱ्याच्या शुभेच्छा। हा अनुतर्फे पण शुभेच्छा। तर आज उपवास आहे सगळ्यांचाच अर्थात आणि आता माझं चाललंय स्वयंपाकाची तयारी। तर असा पालक ना शिजायला ठेवलाय, तर थोडा वेळ शिजवायचा आहे आणि आपल्याला आता करायचा आहे स्वयंपाक। तर आता माझी चालली स्वयंपाकाची तयारी। तर 9:15 काहीतरी चंद्रोदय आहे, तर म्हणलं चला आता स्वयंपाक उरकून घेऊया। आणि दोरींचा हे चालू आहे अभ्यास, अनुचं चाललंय खेळायचं नेहमीप्रमाणे। तर ना कणिक अशी मळून ना तेल लावून मुरवत ठेवली होती, 10 मिनिटं भिजली कणिक। आणि आता मी लागते पराठे करायला। आणि हे बघा, तर चपाती सारखं असं लाटून घेऊनच ना करते मी घडीची घडी घालून असं। तर पराठे करून झाले आणि ना कुकर पण थंड झाला, तोपर्यंत भात झाला आपला पांढरा तयार। आणि इकडं बटाटे पण ना डाळीमध्ये टाकले होते, तर बटाटे पण उकडलेत। तर थोडी डाळ लागली बटाट्यांना, ती काढते मी। आणि इकडे बघा, तर आता वरण करणार आहे। सकाळी झाले वाटतं बाळ। तर किती लहान पिल्लू आहे ना, तर कधी झाले आज झाले का काल काय माहिती नाही। इथं बसलो होते एका साईडला आणि कसलं पांढरं आहे ना, मस्त दिसतंय। अनु म्हणते क्यूट आहे। काल पण हीच गाय आलती, ह्या वेळेला ओरडत होती इथं बघ। आणि मी घातलं होतं, म्हणलं कशी काय झाली बाई, म्हणलं संध्याकाळची मग रात्रीच झाली वाटतं इथं कुठं तर। अनुचं सॉस आणि पराठा, तर नुसतं सॉसच जास्त खायचं चालू असतंय। तर आता आम्ही उपवास सोडतो, तुम्ही पण या जेवायला।